2006 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपींना निर्दोष सोडण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, मात्र सुटका झालेले आरोपी बाहेरच राहणार. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लिम धर्मगुरूंसोबत हरियाणा भवनामध्ये बैठक सुरू. ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर इलियासी यांच्यासह अनेक धर्मगुरू उपस्थित. सांगलीत जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या तरुण कंत्राटदाराची आत्महत्या. सरकारकडनं वेळेत बिल मिळालं नसल्याच्या नैराश्यातनं आयुष्य संपवलं, राज्य कंत्राटदार महासंघाचा आरोप. पटके मारण्याचं वक्तव्य करून मराठी माणसाला आव्हान देणाऱ्या निशिकांत दुबेंना मराठी हिसका. संसद भवनामध्ये काँग्रेसच्या मराठी खासदारांचा दुबेंना घेराव. रुद्रावतारापुढे घाबरून निशिकांत दुबेंनी काढला पळ. एकनाथ खडसेंचा एकेरी उल्लेख करत मंत्री गिरीश महाजनांची फेसबुक पोस्ट. प्रफुल्ल लोढा एकनाथ खडसेंना गुलाब देतानाचा फोटो शेअर. तुमच्या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगले आहेत, महाजनांचा सवाल. माजी मंत्री तानाजी सावंतांशी संबंधित कारखान्याचे शेतकऱ्याचे 8 कोटी 16 लाख रुपये थकवल्याचं उघड. शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटलांचं साखर आयुक्तांना निवेदन. 7 दिवसात थकबाकी देण्याचं अल्टिमेटम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा धाडसी निर्णय. 4 जिल्ह्यातील 113 महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश रोखले. चंद्रकांत पाटलांसह मंत्री आमदारांच्या संस्थांचा समावेश. शेतकरी कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचं आज राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन. अमरावती, वाशिम, वसई, पुण्यामध्ये टायर जाळून निषेध. राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवरती गेलेल्या ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. शपथ घेताना निकम यांनी मराठीला प्राधान्य दिलं. भारत आणि ब्रिटनमध्ये आज मुक्त व्यापार करार होणार. भारताच्या 99% निर्यातीवरती ब्रिटनमध्ये कर लागणार नाही. रायगडसह संपूर्ण कोकणाला आजपासून 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी. मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट. मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.